नमस्कार. चैत्र महिना सुरू झाला. आजचा पहिला दिवस, नवीन वर्षाची नवीन सुरुवात. आज मराठी नवीन वर्ष सुरू होतं आहे. आपण गुढी उभारून नवीन वर्षाला सुरुवात करतो. तर गुढी उभारण्याची काय पद्धत आहे, ते कसं करायचं? सर्वप्रथम जिथे आपल्याला गुढी उभारायची आहे ती जागा पूर्ण स्वच्छ साफ करून घ्यायची. तिथे पाट ठेवायचा, त्याच्यावर आसन टाकायचं आणि रांगोळी संपूर्ण सगळीकडे काढायची. त्याच्यानंतर मग गुढीसाठी तुम्हाला जे काही वस्त्र घ्यायचं आहे, मी इथे माझ्या गुढीसाठी शेला तयार करून घेतलेला आहे आणि तो पण भरजरी. कारण आपण नवीन वस्त्र जसं स्वतः घालतो तसं आपण गुढीला पण नवीन वस्त्र घालायचं असतं. त्यामुळे मी हा शेला तयारच करून घेतला आहे आणि मी तो माझ्या गुढीला नेसवला आहे. गुढीसाठी तुम्हाला जी काठी लागते ती कुठेही तुटलेली नको किंवा त्याला कुठेही छिद्र नको. ती संपूर्ण एकसारखी काठी पाहिजे, ज्याला आपण ते वस्त्र गुंडाळतो. नंतर त्याच्यावर तांब्याचा किंवा अजून तुमच्याकडे कुठला कलश असेल तर तो ठेवायचा. त्या कलशाला सुतवायचं, त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आणि तो कलश त्या वस्त्रावर आणि काठीवर असं ठेवायचा. नंतर त्याला आंब्याची पानं आणि आज कडुलिंबाला खूप महत्त्व असतं, त्यामुळे कडुलिंबाची पानं त्याला लावायची. त्याच्यानंतर त्याला गाठ्या घालायच्या. गाठ्यांचं महत्त्व या महिन्यात असतं, कारण आता उन्हाळा सुरू होतो आहे म्हणून गाठ्या घालायच्या. आणि मोगरा पण या सीझनमध्ये मिळतो म्हणून मोगऱ्याचा हार घालायचा. तुम्हाला दुसरंही कुठलं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. नंतर त्याची पूजा करायची आणि त्याला फुलं व्हायची. नंतर आज पूर्णपणे पारंपरिक नैवेद्य असतो. माझ्याकडे आजच्या दिवस वडापुरण नसतो, त्यामुळे मी आज गोडामध्ये शेवयाची खीर केलेली आहे. कारण शेवयाची खीरीचा हा सीझन असल्यामुळे आणि मी असा हा नैवेद्य गुढीला दाखवला आहे. गुढीसोबतच आपल्याला आपल्या देवालाही हा नैवेद्य दाखवायचा असतो आणि अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम पारंपरिक पद्धतीने करायची असते. असा माझा नैवेद्य तर आता दाखवून झालेला आहे. आणि आता सुप्रभात आणि नमस्कार सगळ्यांना. आज आपलं नवीन वर्ष सुरू होतं आहे मराठी लोकांचं. तर तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येऊ हीच माझी ईश्वरचरणी इच्छा. नमस्कार.